ओके. तर हा जो 40 सेकंड प्रॉब्लेम आहे याच्यात तुम्हाला काय दिलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अवेलेबल यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट नेट वेज बिल. आता नेटचा अर्थ काय होतो की जे डिडक्शन्स मायनस करतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण सॅलरी किंवा अर्निंग्स काढतो, ग्रॉस सॅलरी. त्याला आपण जे जे अमाऊंट्स आहेत म्हणजे बेसिक किती, डिअरनेस अलाउन्स किती, तर या सगळ्यांची टोटल म्हणजे ग्रॉस सॅलरी होते. आणि त्याच्यातनं इन्कम टॅक्स, प्रोफेशन टॅक्स, प्रॉव्हिडंट फंड, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स हे मायनस केलं की नेट वेजेस येतं. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला जे हेडिंग्स आहेत ते ॲड करायचे आहेत आणि डिडक्शन्स लेस करायचे आहेत आणि आपल्याला नेट वेज बिल कॅल्क्युलेट करता येतं. आणि शिवाय टोटल वेजेस कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायची. त्याच्यात इन्फॉर्मेशन काय काय दिली आहे. ॲज पर द टाईम कार्ड्स द ग्रॉस अर्निंग ऑफ द वर्कमन इज ₹3 lakhs. म्हणजे त्यांचं जे ग्रॉस अर्निंग आहे टोटल तुम्हाला दिलेलीच आहे, ती कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. टोटल 3 लाख ग्रॉस अर्निंग दिलं आहे आणि त्याच्यात तुम्हाला डिडक्शन एक एक वेगवेगळं दिलेलं आहे. द व्हेरियस डिडक्शन फ्रॉम द ग्रॉस अर्निंग्स आर ॲज अंडर. तर काय काय डिडक्शन्स आहेत. पहिलं म्हणजे एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. तर एम्प्लॉईजचं कॉन्ट्रीब्युशन हे तुम्हाला मायनस करावं लागेल. नंतर ESI हे काय, ESI एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन म्हणजे एम्प्लॉईजचं कॉन्ट्रीब्युशन ESIसाठी किती आहे. नंतर ॲडव्हान्स अगेन्स्ट वेजेस म्हणजे कोणी जर ॲडव्हान्स घेतले असतील तर ते पगारातनं मायनस केले जातात. तर हे ॲडव्हान्स अगेन्स्ट वेजेस. नंतर कॉपरेटिव्ह ड्यूज, काही कॉपरेटिव्ह सोसायटीमधनं माल विकत घेतला असेल तर त्याचे पैसे मायनस केले जातात. कॅन्टीन चार्जेस मायनस केले जातात आणि इन्कम टॅक्स मायनस केला जातो. तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल ग्रॉस जे दिलं आहे 3 लाख, त्या 3 लाखातनं हे सगळे डिडक्शन्स मायनस करायचे आणि ते मायनस केलं की तुम्हाला नेट अर्निंग्स मिळतील. तर पहिला स्टेटमेंट करायचं आहे म्हणजे सिम्पल ग्रॉसमधनं ही सगळी डिडक्शन्स मायनस केलं की तुम्हाला नेट वेज बिल मिळेल. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला लेबर कॉस्ट काढायची. तर लेबर कॉस्ट काढणार ना तेव्हा ग्रॉस अर्निंगमध्ये जे एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन, आता इथे कॉन्सेप्ट कसा असतो, आपला जो PF आणि ESI असतो की नाही तो आपल्या पगारातनं पण कट केला जातो आणि जो मालक आपला डिडक्ट करतो तो स्वतःही काही पैसे तिकडे कॉन्ट्रीब्यूट करतो. तर असा PF आणि ESIचा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे आपल्या पगारातनं पण तो कट होणार आणि शिवाय मालक पण आपल्याला तेवढीच अमाऊंट देणार. ओके. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, ESI आणि PFचा कॉन्सेप्ट सांगत होतो. ESI आणि PF असतो तो आपल्या पगारातनंही कट होतो आणि मालक तेवढीच अमाऊंट आपल्याला क्रेडिट करतो. तर ते ॲड करायला लागेल. जे एम्प्लॉईजचं कॉन्ट्रीब्युशन नेट वेज बिल काढताना मायनस करायला लागेल आणि टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट करताना तुम्हाला ते एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन ॲड करायला लागेल. तर खालच्या लाईनवर जे दिलं आहे ते कंपनीज कॉन्ट्रीब्युशन म्हणजे एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन. तर एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन 25 आणि 8,000 ॲड करायला लागेल आणि जे एम्प्लॉईजचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते मायनस करायला लागेल. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. सिम्पल आहे प्रॉब्लेम. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता नीट लक्ष द्या. आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया.
सगळ्यांनी नीट लक्ष द्या. हा 42वा प्रॉब्लेम आहे मनन पब्लिकेशनचा. तर पहिली गोष्ट आपल्याला नेट वेज बिल कॅल्क्युलेट करायचं आहे. नेट वेज बिल. तर जसं मी सांगितलं होतं की याच्यात पहिल्यांदा ग्रॉस अर्निंग घ्यायची. म्हणजे आपले 3 लाख रुपये ग्रॉस अर्निंग येतो. ग्रॉस अर्निंग किती आहे? 3 लाख. आणि त्याच्यातनं डिडक्शन सगळी वजा करायची. जी डिडक्शन्स त्यांनी घेतलेली आहेत ती आपल्याला काय करायचं आहे? मायनस करायची आहेत. आणि तुम्हाला पी एफ आणि ई एस आय 2 प्रकारचे सांगितले होते. एक पी एफ आणि ई एस आय कुठला? जो एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन आहे. तर एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशनचा अर्थ काय? जे नोकर लोक आहेत त्यांच्या पगारातनं कट होतं. नोकर लोकांच्या पगारातनं कट होतो त्याला काय म्हणतो? एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन. आणि शिवाय मालक पण आपल्यासाठी थोडे पैसे टाकत असतो त्याला एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन म्हणतात. तर इथे एम्प्लॉईजचा कॉन्ट्रीब्युशन आहे 25,000. एम्प्लॉईजचं कॉन्ट्रीब्युशन पी एफचा 25,000 आहे आणि ई एस आयसाठी 4,000 आहे. 25,000 आणि 4,000. नंतर आपण मगाशी जे डिस्कस केलं होतं ॲडव्हान्स अगेन्स्ट वेजेस, म्हणजे कोणी आधी जर पैसे उचलले असतील तर ते नंतर आपण ॲडजस्ट करतो. तर हे 8,000 पण डिडक्शन स्वरूपी आपल्याला मायनस करायचे. नंतर कॉपरेटिव्ह ड्यूज, जे काय आपण कॉपरेटिव्ह सोसायटीकडनं माल विकत घेतला असेल त्याचे ड्यूज मायनस होतात. नंतर कॅन्टीन चार्जेस, जे कॅन्टीनचे चार्जेस आहेत ते मायनस होतात. आणि लास्टला इन्कम टॅक्स मायनस होतो. तर अशा या 5-6 गोष्टींची टोटल आपल्याला मायनस करायची. म्हणजे 3 लाख हा त्याचा ग्रॉस अर्निंग आहे. आणि या 6 गोष्टी पी एफ, ई एस आय, ॲडव्हान्स, कॉपरेटिव्ह, कॅन्टीन आणि इन्कम टॅक्स या गोष्टी आपण काय केलेल्या आहेत? मायनस केल्या आहेत. आणि तुम्हाला नेट वेजेसची अमाऊंट मिळालेली आहे. ओके. तर सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना इथपर्यंत व्यवस्थित कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळे जागेत का झोपले? ओके. सगळ्यांनी रिस्पॉन्स केलं पाहिजे. नवीन टॉपिक नाही आहे, तोच लेबरचाच टॉपिक आहे. लेबर आपलं चालू आहे ना, लेबरचाच टॉपिक आहे. मीनल, तू एक काम कर, जुनी लेक्चर्स एकदा जरा चेक कर. जुनी लेक्चर्समध्ये तुला जर कळेल आपला हा टॉपिक चालू आहे. ठीक आहे. तर आता हे काय केलं आपण? नेट वेजेस काढलं. आता इकडे काय करायचं आहे आपल्याला? लेबर कॉस्ट पण काढायची आहे. तर ही नेट वेजेस आपण काढलं. आता पुढची स्टेप आहे इकडे लेबर कॉस्ट काढायची. तर त्याचं वेगळं स्टेटमेंट आपल्याला बनवायचं आहे. तर ते स्टेटमेंट आपण बनवूया. आता बघा, लेबर कॉस्ट जेव्हा आपल्याला काढायचं असतं ना तेव्हा एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन ॲड करायचं. आणि नेट वेजेस काढायचं असेल तर एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन मायनस करायचं. हे बघा, आता इकडे कसं आहे? आपण ग्रॉस अर्निंग घेतले 3 लाख. ग्रॉस अर्निंग पहिली गोष्ट घेतले 3 लाख. आता इथे कंपनीला किती खर्च झाला हे कॅल्क्युलेट करायचं असतं. लेबर कॉस्टचा अर्थ काय होतो? कंपनीला किती खर्च झाला. तर पहिलं म्हणजे 3 लाख त्याचं ग्रॉस अर्निंग आहे ते द्यावं लागणार. आणि जे एम्प्लॉयर लोक, मालक लोक कॉन्ट्रीब्यूट करत आहे पी एफ आणि ई एस आय, तर तो तुम्हाला ॲड करायला लागेल. म्हणजे तेवढा खर्च झाला ॲज अ लेबर कॉस्ट. म्हणजे ग्रॉस अर्निंग 3 लाख घेतलं, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू पी एफ 25,000 घेतले, एम्प्लॉय कॉन्ट्रीब्युशन टू ई एस आय 8,000 घेतले आणि टोटल 3,33,000. म्हणजे ॲज अ खर्च लेबर कॉस्टला किती अमाऊंट आहे? तर लेबर कॉस्टची जी अमाऊंट आहे ती 3,33,000 आहे. आणि लोकांना आपण पेमेंट हातात किती दिलं? 2,51,000. म्हणजे तुम्हाला इथे काय लक्षात आलं की एम्प्लॉईचा कॉन्ट्रीब्युशन मायनस केला जातो. एम्प्लॉई म्हणजे नोकराचं कॉन्ट्रीब्युशन मायनस केलं जातं आणि मालकाचं कॉन्ट्रीब्युशन ॲड केलं जातं. ओके. तर सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? हॅलो, सगळे जागेत का झोपले? रिस्पॉन्स यायला पाहिजे मला. सगळ्यांना कळलं का?
आता बघा हा प्रॉब्लेम झाला 42वा. आता 44वा प्रॉब्लेम आपण घेऊया. ओके, तर हा प्रॉब्लेम मी वाचतो. 3,33,000 ऐका 3,33,000 आहे ना, ही अमाऊंट लेबर कॉस्ट आहे. म्हणजे टोटल लेबरवरती किती खर्च आला. लेबर कॉस्टचा अर्थ काय होतो, लेबरवरती खर्च किती आला. म्हणजे 3 लाख दिले आपण, ऐका नीट लक्ष द्या. 3 लाख रुपये ही अमाऊंट आपण नोकर लोकांना दिली आणि शिवाय त्यांच्यासाठी PF आणि ESI असं बँकेत आपण टाकतो. तर 3,33,000 हे कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. 3,33,000 ही लेबर कॉस्ट आहे. म्हणजे आपण नोकरांना दिले 3 लाख त्यांच्या हातात देतो, त्याच्यापैकी 25,000 आणि 8,000 रुपये त्यांचा PF कट होतो. म्हणजे हातात त्यांना मिळणार 3,51,000, 2,51,000 मिळणार. पण आपण 3 लाख दिलेत ना, त्याच्यापैकी काही पैसे त्यांचे डिडक्ट झाले, पण त्यांना किती 3 लाख आहे. आणि हे वरचे भरलेत, 25,000 आणि 8,000 आहेत ना ऐश्वर्या, ते वरचे भरलेत. म्हणजे टोटल लेबर कॉस्टचा खर्च किती आला, 3,33,000. व्यवस्थित कळलं ऐश्वर्या? व्यवस्थित कळलं का? ओके, आता पुढचा प्रॉब्लेम घेऊया. पुढचा प्रॉब्लेम आहे 42 झाला. आता 44वा प्रॉब्लेम करूया आपण. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आता हा जो प्रॉब्लेम आहे, मिस्टर जीत अँड एम्प्लॉई ऑफ द कंपनी गेट्स द फॉलोइंग एमॉल्युमेंट्स. म्हणजे त्याला काही रेम्युनरेशन मिळत आहेत अँड बेनिफिट्स मिळत आहेत. तर पहिलं काय दिलं आहे, बेसिक वेजेस दिलं आहे. बेसिक वेजेस त्याला आहे 35,000 पर मंथ. आता हे पर मंथ आहे इंटू 12 करायला लागेल. 35,000 रुपये एका महिन्याचा, आपल्याला 12 महिन्याचा काढायचा आहे. नंतर डिअरनेस अलाउन्स 100% ऑफ बेसिक. म्हणजे तुम्ही डिअरनेस अलाउन्स हा टॅक्समध्ये तुम्ही सॅलरी टॉपिकमध्ये शिकला असेल, म्हणजे त्याला मराठीत महागाई भत्ता म्हणतो. तर तो डिअरनेस अलाउन्स जेवढा त्याचं मंथली बेसिक आहे, बेसिक एवढाच आहे. 100%चा अर्थ काय होतो, बेसिक एवढाच आहे. नंतर एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन. आता बघा शब्द नीट बघत जा, एम्प्लॉयर आहे का एम्प्लॉई आहे. तर एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन तर तो ॲड करायला लागेल. एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू PF 10%, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू ESI 4%. तर या दोन गोष्टी ॲड करायला लागतील. नंतर बोनस 15% ऑफ बेसिक. म्हणजे बेसिक जेवढी सॅलरी आहे त्याचा बोनस किती आहे, 15%. आणि अदर अलाउन्सेस 42,500. आता पुढे ही वर्क्स फॉर 3,000 आवर्स पर ॲनम. म्हणजे तो 3,000 तास काम करतो. आउट ऑफ विच 600 आवर्स आर नॉर्मल आयडल टाईम. आता आयडल टाईम म्हणजे रिकामा वेळ, की त्या वेळेला तो काम करत नाही. टोटल 3,000 तास आहेत आणि त्याच्यापैकी 600 तास त्याचा आयडल टाईम आहे. म्हणजे 2,600 तास काम करतो. मिस्टर जीत वर्क 30 इफेक्टिव्ह आवर्स ऑन अ जॉब बी. आता तो 1-2 जॉबवरती काम करतोय. तर हा जो जॉब बी आहे त्याच्यावरती तो 30 तास काम केलेलं आहे आणि त्याची कॉस्ट ऑफ मटेरियल 50,000 आहे. ओव्हरहेड 60% आहे मटेरियल आणि वेजेसच्या. द सेल्स व्हॅल्यू ऑफ जॉब इज कोटेड टू अर्न 25% ऑफ द प्रॉफिट ऑन कॉस्ट. ओके, तर मी काय करतो, याच्या पुढची जी इन्फॉर्मेशन आहे ना ती तुम्हाला सॉल्व करता करता सांगतो, कारण तेवढी ती कळणार नाही. तर इकडे तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे की मागच्या प्रॉब्लेममध्ये कसं लेबर कॉस्ट आपण काढली होती, तशी लेबर कॉस्ट या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर आपण स्टार्ट करूया. हा जो आहे प्रॉब्लेम नंबर 44वा प्रॉब्लेम आपण स्टार्ट करूया. तर हा मनन पब्लिकेशनचा 44वा प्रॉब्लेम आहे. तर पहिली गोष्ट, मागच्या प्रॉब्लेम सारखं लेबर कॉस्ट इथे पहिल्यांदी कॅल्क्युलेट करायची. तर ती कशी कॅल्क्युलेट करतो, पहिलं बेसिक वेजेस आहे. 35,000 रुपये महिन्याचा पगार आहे, 12 महिन्यासाठी 4,20,000. नंतर डिअरनेस अलाउन्स 100% म्हणजे तेवढाच आहे, जेवढं बेसिक वेजेस आहे त्याच्या 100% म्हणजे तेवढीच अमाऊंट आहे. नंतर एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू PF हा 10% आहे.
म्हणजे 4,20,000चं 10% 42,000. 4,20,000चं 10% 42,000. नंतर ESI जो आहे 4,20,000चं 4%. 4,20,000चं 4% 16,800. नंतर बोनस 15%. 4,20,000चे 15% बोनस 63,000. आणि शेवटला ऑदर अलाउन्स क्वेश्चनमध्ये दिलेलाच आहे. ऑदर अलाउन्स 42,500 क्वेश्चनमध्ये दिला आहे. आणि टोटल लेबर कॉस्ट झाली 10,04,300. ओके, तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आता याच्यानंतरची जी स्टेप आहे, आता आपल्याला याचा रेट काढायचा आहे. म्हणजे त्याला जे पेमेंट केलं आहे आपण ते काय रेटने केलेलं आहे, तर ते कसं काढणार? रेट पर आवर इक्वल टू लेबर कॉस्ट. किती खर्च आला? खर्च आला 10,04,300. खर्च आला 10,04,300. आणि त्याच्यामध्ये त्यांनी किती तास काम केलं? 3,000 ॲक्च्युअली तास आहेत, पण 600 तास आयडल आहेत. म्हणजे 2,400 तास काम केलेलं आहे. तर ही जी लेबर कॉस्ट आहे तिला 2,400ने भागायचं, म्हणजे इकडे तुम्हाला रेट कळेल. म्हणजे तासाला किती आपण पैसे देतो, तर 418.46 आपण त्याला देतो. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का रेट पर आवर कसा काढला? हॅलो, रेट पर आवर आपण कसा काढला सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळे जागेत का झोपले? रेट पर आवर कसा काढला कळलं का? ओके, आता नीट लक्ष द्या. आता पुढची जी स्टेप आहे त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे? हा जो जॉब बी ज्याच्यावरती त्याने काम केलं त्याचा प्रॉफिट किती झाला? जॉब बी वरती आपल्या वर्करनी काम केलेलं आहे, तर त्याचं फळ आपल्याला बघायचं आहे. त्याला किती आपला प्रॉफिट झाला. आता नीट लक्ष द्या. पुढची जी स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स व्हॅल्यू ऑफ जॉब बी. तर त्याची सेलिंग प्राईस आपल्याला जॉब बीची कॅल्क्युलेट करायची आहे. तर इकडे काय करायचं? डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट मटेरियल क्वेश्चनमध्ये दिलेलंच आहे. डायरेक्ट वेजेस किती दिलेलं आहे? 50,000. आणि लेबरला किती तास लागले ते दिलेलं आहे. तर तिकडे 30 तास लागलेले आहेत. म्हणजे मटेरियल लागलं 50,000चं, 30 तास लागलेले आहेत. तर 30ला हा जो रेट काढला आहे 418.46 त्यांनी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे डायरेक्ट मटेरियल ॲज इट इज घेतलं, नंतर लेबर, तर 30 तास इंटू 418.46 एवढे डायरेक्ट लेबर लागले. आणि 12,524 आले. म्हणजे आपण कॉस्टशीटमध्ये कसं करायचो तसं पहिलं डायरेक्ट मटेरियल काढलं, नंतर डायरेक्ट लेबर काढलं. या दोघांची टोटल प्राईम कॉस्ट. या दोघांची टोटल काय? प्राईम कॉस्ट. तर डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट लेबर 30 इंटू हा रेट घेतला, आपल्याला डायरेक्ट लेबर आलं. तर त्यांची टोटल प्राईम कॉस्ट. त्यांची टोटल काय आली? प्राईम कॉस्ट. आता इथे क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे की जो आपला ओव्हरहेड्स आहे, ओव्हरहेड 60% आहे प्राईम कॉस्टच्या. टोटल कॉस्ट म्हणजेच प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्टच्या 60% ओव्हरहेड्स. तर ही 62,544 याचे 60%. तर इकडे ही जी टोटल काढली 62,554, त्याचे 60% काढले, ॲड केले टोटल कॉस्ट. आता टोटल कॉस्टवरती 25% प्रॉफिट आहे. टोटल कॉस्टवरती किती टक्के प्रॉफिट आहे? 25%. म्हणजे ही सेल्स व्हॅल्यू आहे. इतक्याला आपण ते विकणार 1,25,118. तर त्याला आपण काय करणार? विकणार. ओके, तर म्हणजे आपण काय केलं? कॉस्टशीट सारखा फॉर्मॅट घेतला. मटेरियल दिलेलंच आहे क्वेश्चनमध्ये. ते तर आता पहिलं मटेरियल आणि लेबर ॲड करून प्राईम कॉस्ट काढली. प्राईम कॉस्टमध्ये ऑफिसवर ओव्हरहेड्स ॲड करून 90 आली. आणि प्राईम कॉस्टमध्ये ओव्हरहेड्स ॲड करून ओव्हरहेड्स कसे काढले? प्राईम कॉस्टचे 60%.
त्याचे 60% ॲड करून आपल्याला टोटल कॉस्ट मिळेल. टोटल कॉस्टवरती प्रॉफिट किती आहे 25%, तो ॲड करून सेल्स मिळणार. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता पुढचा प्रॉब्लेम. तर पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम नंबर 45 आहे. तर आपण तो सॉल्व करूया. तर हा जो प्रॉब्लेम आहे, फॉलोइंग आर द पर्टिक्युलर्स फॉर एप्रिल 2018 रिलेटिंग टू 4 एम्प्लॉईज. आपल्याकडे 4 एम्प्लॉईज आहे वर्किंग इन डिपार्टमेंट एम. डिपार्टमेंट एममध्ये 4 जण काम करतात ऑफ अ फॅक्टरी एक्सक्लुझिव्हली फॉर जॉब नंबर 120. जॉब नंबर 120 वरती 4 जण काम करतात ABCD. द स्कूल वर्किंग आवर्स, नॉर्मल वर्किंग आवर्स पर डे ऑफ 6 वीक्स आर 48 और 8 आवर्स पर डे. म्हणजे आयदर आपण 48 तास आठवड्याचे पूर्ण करायचे किंवा 8 तास प्रत्येक दिवसाचे. संडेज आर पेड हॉलिडेज. देर आर नो अदर हॉलिडेज ड्युरिंग द मंथ. तर संडेजना पेड हॉलिडेज आहेत, बाकी त्यांना कुठल्या सुट्ट्या मिळत नाही. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन वॉज 8% ऑफ द मंथली वेजेस. म्हणजे जे वेजेसची अमाऊंट आहे त्याचा 8% प्रॉव्हिडंट फंड आहे. आणि दोघांचाही म्हणजे एम्प्लॉयर पण तेवढंच कट करणार, एम्प्लॉयच्या खिशातनं पण तेवढेच जाणार. एम्प्लॉय स्टेट्स दॅट insurance contribution was 3% of monthly wages by तर ESI जो आहे तो 3% एम्प्लॉईजचा आहे आणि 5% एम्प्लॉयर्स आहे. तर आता इकडे आपल्याला 4-5 कॅल्क्युलेशन्स दाखवायचे. सोपा आहे प्रॉब्लेम, फक्त तो मोठा दिसतो आहे, एकदम सोपा. 4-5 कॅल्क्युलेशन आपल्याला दाखवायची. तर पहिलं नेट वेजेस. नेट वेजेस तर तुम्हाला माहिती आहे ग्रॉसमधनं आपल्याला डिडक्शन मायनस करावी लागतं. तर पहिल्यांदा नेट वेजेसपासून आपण स्टार्ट करूया. तर हा मनन पब्लिकेशनचा 45वा प्रॉब्लेम आहे. तर मी स्टार्ट करतो. आता इकडे नीट सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्यात पहिलं आपण काय घेतो, अर्निंग्स घेतो. तर इकडे 4 वर्कर्स आहेत ABC आणि D. तर Aचं मंथली पेमेंट आहे सरसकट 10,000 रुपये. तर तुम्ही काय करा, Aचं डायरेक्टली घेऊन टाका. Aचं पेमेंट डायरेक्टली 10,000. नंतर B जो आहे 150 रुपये दर दिवसाची. 150 × 30 4,500. म्हणजे Aचे सरसकट 10,000 आहेत, Bचे 150 × 30 4,500. नंतर Cचं 120 × 30 आहे. Cचं किती 120 × 30 6,000. आता आपण काय केलं, हे जेवढं पेमेंट आपण लोकांना दिलेलं आहे ABCD, म्हणजे Aचं 10,000 सरसकट आहे, Bचं 4,500 हा डेज प्रमाणे 150 × 30 डेज, Cचं 120 × 30 डेज आणि Dचं 100 × 30 डेज. तर हे ग्रॉस वेजेस काढले.
म्हणजे जेवढे आपण पगार देतोय त्यांची आपण टोटल काढली. आता आपल्याला नेट काढायची आहे. नेट काढायची असेल तर आपण काय करतो, एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन मायनस करतो. नेट काढताना एम्प्लॉईचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते मायनस करतो. आता 2100 तर 2100चे 8% ताबडतोब काढायचे. 2100चे 8% 1688 आणि ESI 2100चे 3% 833. तर असं आपण दोघांचं कॉन्ट्रीब्युशन काढलं, PFचं आणि ESIचं. आता त्याची जी टोटल येते ती आपण मायनस करायची. तिथे ग्रॉस वेजेस काढलं, त्याच्यातनं डिडक्शन मायनस केलं आणि इकडे अर्निंग आलं. तर इथपर्यंत कोणाला काय डाऊट्स आहे चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना व्यवस्थित कळलं का इथपर्यंत? हॅलो, सगळ्यांना कळलं का इथपर्यंत व्यवस्थित? ओके. आता पहिली स्टेप आपण काय काढलं, नेट वेजेस काढलं. पहिली स्टेप नेट वेजेस काढलं. आता दुसरं त्यांनी विचारलं आहे आपला प्रॉव्हिडंट फंड किती डिपॉझिट झाला. आपला प्रॉव्हिडंट फंड किती डिपॉझिट झाला. तर दोन प्रकारचा प्रॉव्हिडंट फंड आपला जातो. एक एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन म्हणजे नोकराच्या पगारातनं कट होतो. एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन काय, नोकराच्या पगारातनं कट होतो आणि दुसरा मालक भरतो. तर इथे काय म्हटलं आहे मी, पहिलं आपण एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन PF मायनस केलं आहे 8%. म्हणजे जो मेन पगार आहे 2100च्या तुम्हाला 8% PF भरायला लागेल आणि 8%. तर इकडे 21,100चे 8% काढले आणि एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन दोन्ही पण सेम आहे. दोन्ही 8% काढले आणि टोटल काढले. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? म्हणजे आपण एम्प्लॉई आहोत, आपलं कॉन्ट्रीब्युशन आणि मालकाचं कॉन्ट्रीब्युशन ही दोन्ही सेमच आहे. त्यांची टोटल घेतली म्हणजे तेवढा त्याचा PF आपण डिपॉझिट केला. तर इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित कळलं? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. म्हणजे PF किती कंपनीचा जमा झाला हे कॅल्क्युलेट करतोय. तर ही स्टेप सगळ्यांना कळली? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता ESIचं पण तसंच आहे. ESI एम्प्लॉई आणि एम्प्लॉयरचा जमा होतो. तर इकडे 21,100च्या 3%, एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन पण 3%, एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन पण 3%. या दोघांची 3% आणि 5%, 3% आणि 5% ते ॲड करा. तर ते 3% 633, 5% 1055 ते ॲड करायचे. ठीक आहे. ओके. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता नीट लक्ष द्या. म्हणजे PF कसा जातो ते कळलं ना. म्हणजे आपल्या पगारातनं कट होतो आणि शिवाय मालक पण टाकतो. ESIचं पण तसंच आहे. आपल्या पगारातनं कट होतो शिवाय मालक पण टाकतो. आता आपल्याला टोटल कॉस्ट काढायची. जशी मागच्या प्रॉब्लेममध्ये लेबर कॉस्ट टू कंपनी आपण काढली होती. आता तर पुढची स्टेप आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. त्यांची लेबर कॉस्ट कॅल्क्युलेट करायची. तर लेबर कॉस्ट कॅल्क्युलेट करताना लेबर कॉस्ट कॅल्क्युलेट करताना मी तुम्हाला काय सांगितलं, जे ग्रॉस वेजेस आहे मागच्या प्रॉब्लेममध्ये केलं. ग्रॉस वेजेसमध्ये आपल्याला एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन PFचं आणि एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन ESIचं
या दोन गोष्टी ॲड करायला लागतात. म्हणजे ग्रॉसमध्ये PF एम्प्लॉयरचा आणि ESI पण एम्प्लॉयरचा हे ॲड करून आपल्याला लेबर कॉस्ट मिळते. इथपर्यंत कळलं सगळ्यांना व्यवस्थित? हॅलो, इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? लेबर कॉस्ट कळलं का सगळ्यांना? ओके. आणि ॲक्च्युली ही स्टेप शेवटला पाहिजे. लेबर कॉस्ट पहिला आहे आणि इथे मागच्या प्रॉब्लेमसारखी आपल्याला टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे, पण ती स्टेप त्याच्यानंतर पाहिजे. ही स्टेप लेबर कॉस्टच्या नंतर पाहिजे. तर ही लेबर कॉस्ट आहे. लेबर कॉस्ट नंतर टोटल कॉस्टमध्ये त्यांना एक जॉब त्यांनी घेतला आहे आणि त्या जॉबला किती खर्च येईल त्यांनी विचारला आहे. टोटल कॉस्ट ऑफ द जॉब रिक्वायरिंग मटेरियल 60,000. म्हणजे एक जो जॉब घेतला आहे त्याला मटेरियल लागणार आहे 60,000चं. लेबर आत्ता आपण कॅल्क्युलेट केलं 23,843 ते, आणि या दोघांची टोटल प्राईम कॉस्ट आली आणि त्याचं 50% याचं ओव्हरहेड्स. त्याचं क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे 50% हे ओव्हरहेड्स आहे. तर त्याची फक्त कॉस्ट काढायची, त्याच्यात प्रॉफिट ॲड करून सेल्स नाही काढायचा. म्हणजे मटेरियल आणि लेबर घेतलं त्या दोघांची टोटल प्राईम कॉस्टमध्ये आपण काय केलं, ऑफिस ओव्हरहेड्स ॲड केलं. ऑफिस ओव्हरहेड्स ॲड करून काय आलं, टोटल कॉस्ट आली. तर सगळ्यांना टोटल कॉस्ट कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना टोटल कॉस्ट कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, ओके. तर ठीक आहे, तर आज आपण आपलं लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.